आम्ही सर्व पक्षीय एकत्र आलो होतो आणि आंदोलन केलं। एक मुद्दे नाही अनेक मुद्दे होते आणि त्यामध्ये जिल्हा परिषद खास करून होतं जल जीवन मिशनचे जे भ्रष्टाचार झाला आहे आणि जिकडे जे इरेग्युलॅरिटी आहे ते बद्दल आम्ही अनेक महिन्यांपासून तक्रार येत आहे। लोकप्रतिनिधी असेल, आमदार असेल, झेडपी सदस्य आहे ते तक्रार करत होते आणि ह्याच्यामध्ये जिल्हा परिषदेवरून प्रशासनाकडून आम्हाला ह्याच्या काही दखल घेतली गेली नाही आणि त्यामुळे आज आम्ही आंदोलन काढलं सर्व पक्षीय। आणि जल जीवनचा एकदम महत्त्वाचा प्रश्न होता। जल जीवनचे जे प्रश्नामध्ये 1600 कोटी जे दिले गेले होते त्यामध्ये 2600 जे कामे होती त्याच्यामध्ये 159 कामे तेवढंच होण्याच्या मार्गावर आहे, म्हणजे ऑलमोस्ट 25% 25% कामे होण्याच्या मार्गावर आहे। आणि त्याचबरोबर जे टेंडर निघाले असेल, जे निविदा निघाली होती त्याच्यामध्ये ठेकेदार ठरला होता, ते ठेकेदार ठरल्यानंतर अंदाजपत्रकमध्ये 15% का वाढ करण्यात आली हे प्रश्न विचारले। जे अभियंता होते भाविस्कर साहेब त्यांना का काढण्यात आलं आणि ते काढल्यानंतर पण त्यांच्या नावाखाली का बिल देण्यात येत होते हे असे प्रश्न आम्ही मांडले आणि अनेक विषय होते। सीओ साहेबांनी मग आम्हाला बैठकीला बोलवलं, त्यामध्ये प्रत्येक जणांनी त्यांचे गावाचे महत्त्वाचे प्रश्नही मांडले, पत्रही दाखवले, फोटोही दाखवले आणि त्यानंतर 30-54 एक विषय घेतला आम्ही। 30-54 विषयामध्ये कोर्टाने अहवाल सादर करायला लावला। ते अहवाल सादर केला असं आज सीओ साहेबांनी सांगितलं आहे, पण त्याच्याबद्दल अजूनपर्यंत सार्वजनिक ते अजून हे केलं नाही अहवाल, तर ते आम्ही मागणी केली आहे। आणि 30-54 मध्ये जे ठेकेदारांना एकतर्फे जास्त महत्त्व दिलं जात आहे कामांमध्ये, त्या ठेकेदारांवरती कारवाई व्हायला पाहिजे आणि भ्रष्ट अधिकारी त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, ते आम्ही मागणी केली। तसंच प्रशासकीय मान्यता जे शासकीय इमारतीतूनच भेटायला पाहिजे ते दुसरं कोणतरी प्रायव्हेट रेसिडेन्सवरून पण प्रशासकीय मान्यता दिली जाते आहे। त्याचा प्रशासकीय मान्यता झेरॉक्स वेगळ्या पद्धतीने तयार होतो आहे, तर झेरॉक्सवरती स्टॅम्प मारूनही वाटप केलं जात आहे, असे अनेक आरोप केले। तर सीओ साहेबांनी सांगितलं त्याच्यावरती ते निश्चितपणे लक्ष देणार आहेत। आणि तसंच कृषी विभाग, जिल्हा परिषद जो कृषी विभाग असतो त्याच्यामध्ये सौर दिवे दिले जाऊ शकत नाही। हे जे सौर दिवे आहे, सोलारचे जे हे आहे हे कसे देण्यात आले, याचं टेंडर कसं काढण्यात आलं, 5 कोटीचा जो टेंडर आहे हे डीबीटी योजना असताना टेंडर काढण्यात आलं आहे, ह्याचे आम्ही प्रश्न मांडला त्यांच्यासमोर। तर सीओ साहेबांनी सांगितलं की त्याच्यावरही ते उत्तर देणार आहेत आणि असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही सीओ साहेबांवर बसलो होतो। त्यांनी हेही सांगितलं आम्हाला की ह्याच्यावर ते उच्चस्तरीय समिती बसवणार, बाकीचे जे 30-54 त्याच्या अहवाली सादर करणार आहे आणि टाइम फ्रेममध्ये ते निश्चितपणे आम्हाला उत्तर देतात। आज खऱ्या अर्थाने सर्व पक्षीय सगळे नेते जिल्ह्यातले आणि प्रमुख इथे येऊन खासदार असतील, चिरीदादा MLA पासून माजी आमदार सगळे आम्ही इथे धरणे आंदोलनामध्ये सामील झालो। धरणे आंदोलन झाल्यानंतर आम्हाला जे काही भाषण करायचे केल्यानंतर सीओशी चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये जलजीवन मिशन ही जी काय फार मोठी एक देशाची एक चांगली योजना माननीय पंतप्रधान महोदयांनी जी जाहीर केलेली ती योजना या जिल्ह्यामध्ये कशी राबते आहे आणि आजपर्यंत वॉटर सप्लायच्या सगळ्या स्कीमा ज्या योजना जिल्हा परिषदने घेतल्या त्या सगळ्या फेल आहेत। मग ही योजना आज होत असताना पूर्णपणे फेल होण्याच्या मार्गावर आहे असं जेव्हा चित्र आलं त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला की धरणे आंदोलन केलं पाहिजे आणि म्हणून बसलो होतो। खूप सिरियस आहे, खूप काही मुद्दे आहे आणि ते मुद्दे घेऊन आम्ही सीओशी बसल्यानंतर 30-54 मध्ये असेल, जलजीवन मिशनमध्ये असेल, सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली। त्या मुद्द्यांमधनं इथे जो कारभार आहे जिल्हा परिषदेचा हा एकतर्फी एक ते सांगतील, अध्यक्ष सांगतील किंवा इथले मंत्री महोदय सांगतील त्या पद्धतीने अधिकाऱ्यांना वागवायला भाग पाडतात। अनेक अधिकारी सस्पेंड का डिसमिस होतील इथपर्यंत ते सिरियस आहे आणि कोर्ट मॅटर असताना सुद्धा इथे आदेश दिले गेले, बिलं काढले गेले, त्यासाठी कमिटी नेमायचं ठरलं आणि कमिटी नेमण्याचा निर्णय सुद्धा या विभागाचे महसूल विभाग आयुक्त यांच्याबरोबर एक चर्चा होऊन मग त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आल्यानंतर ती कमिटी नेमली जाईल आणि ती कमिटी कदाचित एक ते इतर कुठल्या तरी डिपार्टमेंटची असेल की कुठल्या तरी विभागाची असेल ती मागणी आम्ही तिथे करू, ती मागणी तिथे होईल
सीओने फार काय, आणि इव्हन सीओने सुद्धा आय एस अधिकारी असताना त्यांनी दुर्लक्ष केलंय. अनेक अधिकारी फार वेगवेगळ्या पद्धतीने वागलेत. काहींना आम्ही सक्तीच्या रजेवर जायला सांगितले, ते आता काय निर्णय घेतात बघूया. परंतु याच्यानंतर हा जो प्रश्न आहे हा इव्हन हायकोर्टात परत जाईल. ती 54च्या संदर्भामध्ये फार सिरियस आहे. हायकोर्टात केस चालू असताना बिलं काढली गेली, तीच कामं परत बजेटला नवीन पद्धतीने टाकले. आता जे बजेटला आहे हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही हायकोर्टात परत चाललोय. आणि निश्चितपणे सीओ आय एस अधिकारी असले तरी त्यांना सुद्धा सिरियसनेस कळलेलं नाही, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकेल इथपर्यंत ते सगळे प्रकरण आहे. आणि या सगळ्या प्रकरणावर चर्चा झाली आणि आम्ही आमच्या निर्णयापर्यंत कमिटी होईल एवढंच फक्त आहे. पण कमिटी कुठली होईल, कशी होईल, ते विभागीय आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्याकडनंच त्या प्रकारचा आदेश आम्ही करून घेऊ, कारण सीओकडे ती अपेक्षा नाही आहे. आजच्या आंदोलन एक आहे की मी मंत्री असताना इथे जिल्हा परिषद आमच्या ताब्यात होती. 2593 योजना मंजूर करायला लावल्या. ती योजना मंजूर झाली, परंतु ज्या माजी खासदारांनी जे पत्रकार परिषद आज घेतली आणि आमच्यावर आरोप करतायत, त्यांनी सातत्याने जिल्हा परिषदच्या अध्यक्षांना कुठल्याही कामावर भूमिपूजन करू दिलं नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही योजना केंद्राची योजना जरी असली तरी राज्याचा हिस्सा हा 50% हा हिस्सा केंद्राचा आहे. त्यामुळे सगळं प्रकरणं हे त्यांनी स्वतः हँडल केलेलं आहे. आणि शेवटी ते आल्यानंतर त्यांनी 12 प्रकरणं मंजूर केलेत. एकूण प्रकरणं 2605 आहेत. आणि याच्यातलं 3 खिडकी योजना जी प्रकार आम्ही जे सातत्याने प्रचारामध्ये वापरलं, तोच प्रकार मी जाहीरपणे भाषणामध्ये सुद्धा बोललो की मंत्र्यांचा टक्केवारी कोण गोळा करत होतं, अध्यक्षांची टक्केवारी कोण गोळा करतं आणि खासदारची टक्केवारी कोण गोळा करतं, माजी खासदार म्हणजे तत्कालीन. हे म्हणजे त्यावेळेला खासदार म्हणून जे काम करत होते हे सगळं त्यांचं पाप आहे. आम्ही स्कीम मंजूर केली, चांगली योजना आहे हे सुरुवातीलाच सांगितलं. योजना चांगली आहे आणि ही सक्सेस व्हावी. आणि टेक्निकल मुद्दा आहे, टेक्निकल मुद्द्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी योजना आणली पुढे. याच्यात फक्त त्यांनी कुठलंही कामं न करता बिलं काढलीत, हा मोठा त्यांचा वाटा आहे. आणि अधिकाऱ्यांना आणि काही ठेकेदारांना त्यांनी पोचलेलं आहे. हे इन्क्वायरीमध्ये येईल आणि इन्क्वायरीमध्ये जे दोषी असतील, काही अधिकाऱ्यांना आम्ही खरं तर माफीचे साक्षीदार सुद्धा बनवू. एवढं काय भयानक आहे या जिल्हा परिषदेमध्ये. आणि हे जिल्हा परिषदमधलं हे जे पाप आहे हे निश्चितपणे इथल्या जनतेचा हा पैसा आहे. हा पैसा कोणी वापरला, कसा वापरला, का वापरला, किती भ्रष्टाचार झालाय, हे सगळं उघड होईल. आणि निश्चितपणे आपल्याला सगळे रिझल्ट तुम्हाला पाहायला चौकशी